माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता पावसाळा आला आहे आणि पावसाळ्यात हिरव्या मुगाच्या शेंगा येतात। आपण हिरव्या मुगाच्या दाण्याची आमटी करतो, चटणी करतो, पण मी आज तुम्हाला हिरव्या मुगाच्या दाण्याची कचोरी दाखवणार आहे आणि त्याला काय काय साहित्य लागते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। मी या कपाने 5 कप मैदा घेतला, 3 कप हिरव्या मुगाचे दाणे घेतले, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 मोठा चम्मच साजूक तूप घेतले, 1 छोटा चमचा बेसन घेतलं, टेस्टसाठी मीठ, टेस्टसाठी साखर घेतली, थोडीशी जाडसर कुटलेली हिरवी सौंफ घेतली, जाडसर कुटलेले धने घेतले, टेस्टसाठी चाट मसाला घेतला, अर्धा चमचा तिखट घेतलं, 2 चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट घेतली आणि अर्धा लिंबू। चला आता आपण सर्वप्रथम मैदा भिजवून घेऊ। त्यासाठी थोडंसं त्यामध्ये मीठ टाकू आणि हे साजूक तूप असंच टाकायचं आहे, त्याला गरम करायचं नाही आहे। छान असं याच्यामध्ये मिक्स करून असे त्याच्या गुठळ्या होतात का असं बघायचं आहे, तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्यामध्ये हा मैदा भिजवायचा, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही भिजवायचं। हा आता आपण मैदा भिजवून घेतलेला आहे, जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही भिजवला, असा छान गोळा तयार झालेला आहे याचा। हा आता आपण रेस्टसाठी 15 मिनिटं बाजूला ठेवूया। चला आता आपण कचोरीचं सारण कसं बनवायचं ते बघूया। सर्वप्रथम मूग मिक्सरमध्ये क्रश करून घेऊया। आता आपले मूग क्रश करून झालेले आहे आणि मी कढईत 1 मोठा चम्मच तेल तापवत ठेवलेलं आहे। सर्वप्रथम त्याच्यामध्ये आपलं बेसन थोडंसं भाजून घ्यायचं, बेसन छान लालसर होईपर्यंत भाजायचं। त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे, हे धने टाकले आपण, तिखट आणि चाट मसाला टाकला,
आपण मीठ टाकू, अर्धा लिंबू पिळून घेऊ। लिंबू पिळल्यामुळे ते आंबटसर होते, तर टेस्टसाठी साखर टाकू। छान हलवून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकली आणि छान मिक्स करून घेऊया। हे सारण आपल्याला थंड होईपर्यंत वाट बघावं लागणार आहे। चला आता आपण कचोऱ्या तयार करूया। सर्वप्रथम हा गोळा थोडासा मळून घेऊया। सारणाचे मी आधीच छोटे छोटे गोळे बनवून ठेवले होते। अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या बनवून घेऊ। ह्या आपल्या सर्व कचोऱ्या तयार करून झालेल्या आहेत। आता आपण कचोऱ्या तळायला घेऊया। तेल तापलेलं आहे, कचोऱ्या आपण आता तळून घेऊया। तेल चांगलं कडकडीत तापवायचं।
अशा गुलाबी रंगावर तळायच्या आहेत। या कचोऱ्या अशा छान तेलामध्ये 3-4 मिनिटं छान दोन्ही बाजूने चांगल्या लालसर तळून घ्यायच्या। ह्या आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि या मी प्लेटमध्ये सर्व केलेल्या आहेत। ह्या तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता आणि चिंचेच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता। माझी मूगदाण्याच्या कचोरीची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।